म्हणतात महाराज, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप, तोची देव भक्त, भेदाभेद नाही जात, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप, तुका प्रेमी नाचे गाय, गानियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप, करे साधका निष्पाप, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कसे विस्तार, कसे विस्तार, त्यांच्या कृपादाने कसे विस्तार, कसे विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संताची, जेणे पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. विढला वैराग्याचे भाग्य, संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांच्या कृपेचं महात्म्य व्यक्त करणारा गोड असा चारचरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत, संतांच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये 3 प्रकारची भाग्य प्राप्त झालेली आहेत. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक भाग्य आहे, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये एक भाग्य आहे आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये एक भाग्य आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जे भाग्य आहे त्याचं नाव आहे वैराग्य, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जे भाग्य आहे त्याचं नाव आहे ज्ञान आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये जे भाग्य आहे त्याचं नाव आहे भक्ती. कारण वैराग्याचे भाग्य, संत संग हाची लाग, याचं कारण संत कृपेचे हे दीप, तोची देव भक्त, भेदाभेद नाही जात, याचं कारण संत कृपेचे हे दीप, आणि तुका प्रेमी नाचे गाय, गानियात विरोनी जाय, याचं कारण संत कृपेचे हे दीप. थोडक्यात वैराग्याचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य आणि भक्तीचं भाग्य, आणि ही 3ही भाग्य प्राप्त होण्याला कारण या अभंगाचं द्रुपद आहे, संत कृपेचे हे दीप. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या ढगी चिंचपूर या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, महान तपोनिधी महंत कीर्तेश्वर महाराजांच्या 50व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य नरेंद्र काका महाराज यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, चिंचपूर परिसरातील भाविक मंडळी, भजनी मंडळी, या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं काम करणारी सगळीच पूजनीय मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. या उत्सवामध्ये माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. आपल्या गावामधला हा उत्सव जवळजवळ आज सुवर्ण महोत्सव म्हणून आपण साजरा करतोय. 50 वर्ष पूर्ण झाली की सुवर्ण महोत्सव म्हटलं जातं आणि याचा अर्थ आपण गेली 50 वर्ष झालं कीर्तन ऐकतो आहेत, गेली 50 वर्ष झालं आपण महाराजांचा उत्सव मोठ्या भव्यतेने आणि दिव्यतेने या ठिकाणी साजरा करत आहोत. या भागामध्ये एक प्रासादिक परंपरा असलेलं गाव म्हणून या चिंचपूरकडे पाहिलं जातं. याचं कारण इथं फार मोठ्या साधू संतांच्या समाध्या इथं आहेत आणि त्यांच्या समाधीने पवित्र झालेली ही भूमी आहे. आणि म्हणून आज जी काही गिरीपुरी, भारती अशा काही दशनाम पीठातल्या ज्या काही परंपरा आहेत त्याच्यातली ही गिरी परंपरा इथं अत्यंत उत्साहाने या ठिकाणी काम करते आहे. महंत तपोनिधी कीर्तेश्वर महाराजांना काही पाहिलेली मंडळी या गावात असतील, त्यांना अनुभवलेली मंडळी या गावात असतील, त्यांच्या पुण्यतिथीचा हा उत्सव संपन्न होत असताना
एका संतांच्या पुण्यतिथीचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडावं या दृष्टीने आपण सगळेजण या सप्ताहामध्ये सम्मिलित आहोत. काही जागा अशा असतात, मी मागेही बोललो होतो, आपल्याला आठवत असेल नसेल मला माहीत नाही, परंतु आळंदीला महत्व का आहे? ज्ञानोबारायची समाधी तिथं आहे म्हणून आळंदीला महत्व आहे. देहूला महत्व का आहे? जगद्गुरु तुकोबारायांचे पाय त्या भूमीला लागलेले आहेत म्हणून देहूला महत्व आहे. पैठणला का महत्व आहे? संत एकनाथ महाराजांच्यामुळे पैठणला महत्व आहे. आमच्याकडे धामणगावला का महत्व आहे? माणकोजी बोधले महाराजांची समाधी तिथं आहे म्हणून त्याला महत्व आहे. तसं या चिंचपूरला का महत्व आहे? कीर्तेश्वर महाराजांची ही भूमी आहे म्हणून या चिंचपूरला महत्व आहे. याचा अर्थ असा आहे की संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि मग आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये एक नियम म्हणा किंवा अलिखित अशा पद्धतीचा नियम सांभाळला जातो. जिथं जिथं संतांचं वास्तव्य असतं ते गाव म्हणजे सामान्य गाव राहत नाही, ते श्री क्षेत्र होत असतं. म्हणून मी थोडंसं पुढं असं बोलेल, जसं आळंदी ही श्री क्षेत्र आहे, जसं देहू हे श्री क्षेत्र आहे, पैठण हे श्री क्षेत्र आहे, तसं हे चिंचपूर सुद्धा श्री क्षेत्र आहे. हे लक्षात घ्या, हे क्षेत्र आहे. कारण इथं कीर्तेश्वर महाराजांची पुण्यतिथी होते. अनेक महात्म्यांची एक मोठी मठ परंपरा, एक संन्यस्त परंपरा इथं काम करते आहे. आणि म्हणून त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा सगळा परिसर, आणि म्हणून अशा संतांची कृपा काय असते हे कळून घेण्याकरिता म्हणून आजच्या अभंगाची योजना. विठ्ठल या अभंगामध्ये महाराजांनी 3 भूमिका सांगितलेल्या आहेत. वैराग्याचे भाग्य 1, ज्ञानाचं भाग्य 2 आणि भक्तीचं भाग्य 3. या अभंगामध्ये प्रवेश करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातली भावना किंवा तुकाराम महाराजांची सत्य कालामध्ये असलेली स्थिती अवस्था, त्या अवस्थेचा थोडासा विचार करा. तुकोबारायांच्या चरित्रातून जर पाहिलं तर तुकोबारायांच्या चरित्रातून एक भूमिका सांगून जातो. द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे, द्वैताच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे, सुख दुःख गरीब श्रीमंत या शब्दांच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. यालाच वेदांतामध्ये स्थितप्रज्ञ म्हटलं जातं. त्या स्थितीमध्ये असलेले तुकोबार आहे. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं वर्णन केलं जातं. प्रजहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. आणि त्यामुळे या भूमिकेमध्ये असलेले तुकोबार आहेत की जिथं आता कसल्याही पद्धतीचं निंदा आणि स्तुती या दोन्ही शब्दाचा स्पर्श तुकोबारांना होत नाही असे तुकोबार आहेत. थोडंसं सोप्या शब्दामध्ये बोलतो म्हणजे कळेल. कोणी तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं म्हणून तुकोबारांना त्याचं कौतुक नाही, आणि कोणी तुकाराम महाराजांना वेड म्हटलं म्हणून तुकोबारांना त्याचा राग नाही. या निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे तुकोबारांच्या चरित्रात असं सांगितलं जातं, काही घटना घडली म्हणे आणि तुकाराम महाराजांना गाढवावर बसून कोणीतरी मिरवणूक काढली. त्याला आपल्या जुन्या शब्दामध्ये दिंड म्हटलं जातं. आणि ती दिंड काढली. काही मुलं कडेने ओरडत होते. तुकोबारांच्या गळ्यात कसला तरी अदवा तद्वा हार टाकलेला होता. ओरडाओरडी चाललेली होती. आणि ती जणू काही ती ती दिंडी किंवा ती मिरवणूक अशी निघाल्यानंतर जिजाईने ते पाहिलं. त्या जिजाईला लक्षात येईना तुकोबारांच्या धर्मपत्नी काय आहे हे लक्षात येईना. तुकोबारांच्या धर्मपत्नीने जिजाईने डोक्याला हात लावला. तुकोबारायांनी जिजाईने विचारलं, अहो तुकोबाराय हे काय आहे? तुकाराम महाराजांनी काय उत्तर द्यावं? तुकाराम महाराजांनी तिच्याकडे पाहावं आणि स्मित हास्य करत सांगावं, अगं आवले. ते आवले म्हणायचे आपल्या बायकोला प्रेमाने. ते म्हणायचे, अगं आवले, तू म्हणत होती ना लग्न झालंय पण वरात काढायची राहिली आहे, वरात काढायची राहिली आहे, वरात काढायची राहिली आहे. ही आपल्या लग्नाची वरात निघाली आहे, बस म्हटले आता पाठीमागं. ते जिजाईने डोक्याला हात लावला. तुकोबारांनी विचारलं, काय झालं? आता ऐका जरा संवाद. जिजाईने सांगितलं, अहो मालक, वरात कुठं गाढवावर असते का? तुकोबारांनी अगदी सहज विचारावं, मग कशावर असते? किती सहज प्रश्न आहे बघा. मग कशावर असते? जिजाईने सांगितलं, अहो मालक, वराती करता घोडा लागतो, हे गाढव आहे ना. तुकोबारांनी त्या क्षणी म्हणावं, त्यात काय अवघड आहे? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. काय तुकोबारांची भाषा आहे? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. इथं दृष्टी पुढे या शब्दाचा विचार करताना तुकोबारांच्या अंतःकरणात असलेलं सामर्थ्य काय आहे हे लक्षात येतं. विठ्ठल विठ्ठल. या निंदा स्तुतीच्या पलीकडे पोहोचलेली तुकोबार आहे. या सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचलेली तुकोबार आहे. तुकोबार आहे गरीब आणि श्रीमंत या शब्दाच्या पलीकडे पोहोचलेली. काय आहे मराठीमध्ये असं गंमत आहे,
मराठीमध्ये एकमेकाच्या विरोधी असलेले शब्द एकमेकाच्या अपेक्षेने निर्माण होतात. नीट ऐका. श्रीमंत म्हणण्याला महत्व कधी हो? गरीब असेल तर. कोणी गरीबच नसेल तर श्रीमंत म्हणण्याला काय महत्व आहे? मी थोडं पुढलं विचारतो. दिवस म्हणण्याला महत्व कधी? रात्र असेल तर. आणखीन थोडं पुढं बोलतो. सुख म्हणण्याला महत्व कधी? दुःख असेल तर. मी आणखीन थोडं पुढे विचारतो. खरं बोलण्याला महत्व कधी? हा, म्हणून बोलायचं, नाहीतर काय आपली इच्छा नाहीये. पण खऱ्याला काय किंमत येणार? खऱ्याशिवाय खोट्याशिवाय खऱ्याला किंमत नाही. तसं दुःख असल्याशिवाय सुखाला किंमत नाही. मग आता ते दुःख आणि सुख या दोन भूमिका तुकोबारांच्या जीवनातल्या ज्या होत्या त्या थोड्या अलौकिक आणि वेगळ्या होत्या. आपल्याकडे तुकोबारांच्या चरित्राच्या दृष्टीने असं सांगितलं जातं, अनेक दुःख तुकोबारांच्या जीवनात, अनेक दुःख. आता त्याची यादीच वाचायची झाली तर मी एकच प्रमाण देतो. बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघालं तरी तुकाराम महाराजांनी म्हणावं, बरे झाले देवा. मला वाटतं हा अभंग तुकोबाराकडे बरा आहे. आपण फार फार तर या अभंगाला चाल लावावी, म्हणजे फार तर, किंवा या अभंग कीर्तनाला घ्यावा, नाहीतरी कुठं वागायचं असते आपल्याला. पण हा अभंग सोपा नाहीये. या अभंगासारखं वागणं सोपं नाहीये. बायको मेली, घर जळालं, व्यापार बुडला, दिवाळं निघाल्यानंतर सुद्धा बरं झालं म्हणणं हे सोपं नाहीये. का असं असेल हो? मी तुम्हाला तत्वज्ञानातलं एक वाक्य सांगतो. इतकी सगळी प्रतिकूलता तुकाराम महाराजांच्या जीवनात असताना सुद्धा तुकाराम महाराज त्या प्रतिकूलतेला प्रतिकूलता म्हणायला तयार नाही. मी तुम्हाला इथंच उदाहरणं देतो. हे महाराजांचे शब्द असे आहेत, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पिढा गेली. बघा पटतंय का? दुसरं देतो, बरे झाले बाईल मेली, देवे माया सोडविले. म्हणजे बाईल मेली या शब्दाचा विचार करताना तुकाराम महाराजांनी किती व्यापक करावा. देवे माया सोडविले. बायको मरण याला तुकाराम महाराज वेगळ्या अंगाने घेतात. माया सोडविले याचा अर्थ आता मायेचा संबंध राहिला नाही असं तुकोबारांनी बोलावं. आणि मायेचा संबंध जिथं राहत नाही त्याला ब्रह्मानुभूती म्हटलं जातं. विठाला प्रतिकूलतेला प्रतिकूलता म्हणता अनुकूलतेमध्ये परिवर्तन करणं हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. थोडंसं आणखीन बघा, माझं बोलणं पटतंय का? किती आता गंमत अशी झाली आहे, इतकी थंडी वाजायला लागली आणि याच्यात इतकं वेदांत म्हणजे अवघडच आहे कार्यक्रम हा. त्याच्यापेक्षा उद्याचं बरं. विठाला विठा पण इलाज नाही. मला जे येतं तेच मी सांगणार. मी माझी भूमिका बदलणार नाही. किती जरी तुम्ही म्हटलं तरी मी बदलणार. बरोबर आहे की नाही सदानंद महाराज? बदलावी का आपण? अजिबात नाही. आपलं जे आहे ते मांडावं. मांडलेलं दुकान आहे, आलं गिराईक आलं, नाही आलं नाही आलं, काही त्याच्या वाचून आपलं नडलेलं नाही. पण तुम्हाला एक सांगतो मामा, आपल्या आता ह्या मंडळींना माहीत आहे काय असतं. तुम्हाला एक सांगतो, आमचे गुरुजी म्हणायचे, आमच्या पाठशाळेमध्ये मी ज्यांच्याकडे अभ्यास केला, गुरुरे भाऊ आपल्याला आसाराम महाराज माहिती आहे, आमचे गुरुजी म्हणायचे की आपल्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका मांडत राहावा. कधी कधी कोणी म्हणतं की नाही हो, कोण ऐकतं? काही काही लोक म्हणतात वेदांत सांगा म्हणता, वेदांत कोण ऐकतो? कशा करता वेदांत शिकायचा? ऐकायचंच नाही तर कोण कशा करता शिकायचा? आमचे भाऊ असं म्हणायचे की तुम्ही शिका, तुमचं ऐकण्याकरिता एक वर्ग तयार आहे, तुमचं ऐकण्याकरता एक वर्ग तयार आहे. त्याच्याकरता एक ते उदाहरण द्यायचे. मी उदाहरण थोडंसं वेगळ्या अंगाने देतो. या सगळ्या मंडळींना ते नाव माहीत आहे म्हणून सांगतो. तुम्ही नाशिक भागामध्ये गेल्यानंतर येवल्याला पैठणी फार मिळतात तिकडं, आणि तिथं एक पैठणीचं दुकान फार प्रसिद्ध आहे. त्यांना कापसे पैठणी म्हणतात. आपल्या दोघांनाही माहीत असेल, ते ऐकून आहेत नाव. बाळासाहेब कापसे मोठी व्यक्ती आहे, माझी अत्यंत जिवलग आहे. मी सदानंद महाराज मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो कापसेंकडे, कीर्तनाला गेलो होतो, कीर्तन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला कापडाच्या दुकानात त्यांच्या घेऊन गेले. ते तर पैठणी सगळ्या रेशमाच्या साड्या त्या सगळ्या तिथं. त्यांनी मग आपलं सहज, आता आपल्याला त्यातलं काय कळतंय, म्हणजे विकत घ्यायचा तर आम्हा लोकांचा विषयच नाही, हे नाहीच. हे म्हणजे ज्याला विकत घ्यायला येत नाही त्यानं महाराज व्हावं असं म्हटलं तर हरकत नाही. ते घेण्याचा कार्यक्रम असतो आमच्याकडे. ते घेऊन गेले ते दुकान दाखवायला. ते सगळं दुकान दाखवायला लागले, हे असं आहे तसं आहे हे असं आहे. त्यांनी एक ती साडी दाखवली. ते मला म्हटले महाराज ह्याची काय किंमत असेल, तुम्हाला काय वाटतं? आता आपल्याला काय माहिती त्याच्यातलं, तरी मी आपलं सहज म्हटलं असेल 2000. ते म्हटले बरं. म्हणले या साडीची किंमत काय असेल? आता मी म्हटलं याच्यापेक्षा जरा जास्त बोलावं. म्हटलं असेल 5000, 10000, 15000, ठीक आहे 20000, इथपर्यंत संपलं. मला त्यांनी एक साडी एका कपाटातून काढून दाखवली. मामा ऐका नीट,
आणि साडी काढून दाखवली आणि मला सांगितलं की या साडीची किंमत किती असेल. नाही हो मला काही माहित नाही. त्यांनी मला सांगितलं या साडीची किंमत 5 लाख रुपये म्हटले. उगं चिलपूर मधल्या बाया उगा ऐका, उगं फार मनावर घेऊ नका. उद्या सकाळीच येवल्याला घेऊन जाताल आपल्या आपल्या नवऱ्यांना. मग ऐका तुम्ही, पण त्याच्या पुढचं सांगतो. 5 लाख रुपये म्हणून सांगितलं. तुम्ही मला खोटं यांना विचारा आहेत का नाही साड्या तेवढ्या मोठ्या आहेत ना. नाही, सहज विचारलं. असं झालंय का सहज विचारलो सदन महाराज. तुम्हाला चांगलं जवळील आता ते मित्र आहेत आपले ते बाळासाहेब. खरंच आहे 5 लाख रुपये आश्रम महाराज ती साडी. आणि 5 लाख रुपयाची ती साडी. मी आता त्याच्या पुढचं माझं नीट ऐका, मला जे बोलायचं आहे त्याच्या पुढचं आहे. आता मी जरा हवालदिल झालो. 5 लाख रुपयाची साडी हे काय आपल्याला स्वप्नात तरी शक्य आहे का. म्हटलं काय बाळासाहेब तुम्ही बोलता, म्हटलं 5 लाखाची साडी असं कुठं असतंय काय. मग ते म्हणले नाही महाराज याची किंमतच तेवढी. त्यांनी दाखवलं, ते बारकोड वगैरे असतात ते दाखवलं मला. मग मी त्याच्या पुढचा प्रश्न विचारला, ही कोण घेईल. सहज आहे 5 लाखाची साडी कोण घ्यायला लागले महाराज. म्हटलं कोण घेईल. त्यांनी जे उत्तर दिलं ते माझ्या विषयाच्या संबंधाने महत्वाचं आहे. त्यांनी मला असं सांगितलं, काय माणसांची निष्ठा असते ऐका. त्यांनी मला सांगितलं महाराज ज्या दिवशी ही 5 लाखाची साडी मी निर्माण केली त्याच दिवशी तिला घेणारं गिराईक देवानं निर्माण करून ठेवलंय. फक्त ते गिराईक येण्याची वाट बघायची आहे. ते फक्त गिराईक येण्याची वाट बघायची आहे. आणि वाट बघणं याला म्हणायचं संयम. आणि ज्याच्याकडे संयम असतो त्यालाच परमार्थ म्हणतात. विठ्ठल परमार्थामध्ये संयमाला फार महत्व आहे. परमार्थामध्ये संयमाला सहनशीलतेला फार महत्व आहे. परमार्थ हा संयमाने करायचा असतो. इथं काही गडबड चालत नाही. तो का म्हणे येथे न चले, येथे न चले तातडी. हा इथं येण्याकरिता मात्र करावी तातडी. हा इथं येण्याकरिता तातडी करावी. पण इथं आल्यानंतर जरा लगेच आम्ही जरा येथे न चले तातडी. थोडेसे काही वाऱ्या व्हाव्या, काही अभ्यास व्हावा, काही चिंतन व्हावे, काही श्रवण व्हावी. मग जसं जमेल तशा पद्धतीने मग आपण त्या प्रवासाला लागावं. संयम महत्वाचा असतो. वेदांत शास्त्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या जीवनचरित्राच्या अनुषंगाने तुकाराम महाराज ज्या स्थितीमध्ये आहेत ती स्थिती ही द्वंद्वाच्या पलीकडली आहे, सुखदुःखाच्या पलीकडली आहे. दुःख तर नाहीच नाही, पण आता तिथं सुखही स्पर्श करत नाहीये. साधा ऐका तुम्ही, दुःख तर नाही, प्रपंचातल्या दुःखाचा संबंध तर आता राहिलाच नाही. पण प्रपंचातलं जे सुख म्हटलं जातं त्या सुखाचाही संबंध राहिला नाही. ज्ञानेश्वरीतली ओवी देतो. ज्ञानेश्वरी असं सांगते, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझे. आणि तुकोबारांचे शब्द सांगतो म्हणजे कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला सुख दुःखामध्ये आम्ही अडकलो नाही का. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, परिणाम काय आहे कळो नये सुख. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. शास्त्राने प्रक्रिया अशी सांगितली आहे, तुझं पाहता विठ्ठला 1, देहभाव हरपला 2, कळो नये सुख दुःख 3. महाराज सांगतात, अगोदर घडलं तुझं पाहता विठ्ठला, आम्ही परमात्म्याला पाहिलं, परिणाम देहभाव हरपला. आता आमची देहाची आसक्ती काही राहिली नाही. आणि मग देहाची आसक्ती काही राहिली नसल्यामुळे आता या देहाच्या संबंधाने कुणी स्तुती केली काय आणि या देहाच्या संबंधाने कुणी निंदा केली काय याचं काही घेणं देणं राहिलं नाही. गंमत ऐका, याची स्तुती केली तरी कौतुक तर नाहीच नाही, पण याची निंदा केली
तरी याच्याबद्दल राग नाही. तुम्ही एकनाथ महाराजांचं नाव ऐकून आहात. पैठण काही तुमच्यापासून फार लांब नाहीये, इथूनच आपण पैठणला जातो. एकनाथ महाराजांच्या बाबतीत बोलताना त्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं. आणि नाथरायांचीच भागवतातली एक ओवी देतो. नाथ महाराजांनी असं सांगितलंय, जरी प्राणांत केला अपकार तरी नमने हा दुष्ट नर, अपकार्या करी अतिउपकार प्रशांता प्रकार्या नाव, अशी नाथांची भागवतातली ओवी. प्राण जाईपर्यंत जरी अपकार केला न म्हणे हा दुष्ट नर. एकनाथ महाराजांच्या चरित्रात असं वर्णन केलं जातं, म्हणे एकाने एकनाथ महाराजांना अपशब्द बोलायला सुरुवात केली. काय वाईट वक्त बोलायला लागला, अपशब्द बोलायला लागला, आपल्या सोप्या शब्दामध्ये तो शिव्या द्यायला लागला, नको नको त्या शिव्या द्यायला लागला. एकनाथ महाराज शांतच होते. फार वेळ शिव्या दिल्या. नाथ महाराज शांत. एवढा वेळ शिव्या दिल्या, इतक्या शिव्या दिल्या, शेवटी त्याच्या जवळच्या शिव्या संपल्या. त्यानं मागून घेतल्या. मिळतात आता व्हॉट्सअपला ग्रुपच आहेत किंवा युट्यूबला सुद्धा मिळतात, नाही असं नाही, आता मिळतात ते. मग आता जाऊ द्या, आता आता कळलं ना, जाऊ द्या. मग मिळतात, युट्यूबला पण मिळतात, भरपूर भरपूर दिल्या. शेवटी शिव्या देऊन 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 तो कंटाळला शिव्या देऊन. आणि मग तो म्हणायला लागला, हो नाथ महाराज, मी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, तुम्ही एकतरी मला माघारी शिव्या द्या. मी तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, तुम्ही एकतरी मला माघारी द्या. एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे स्मित हास्य करून सांगितलं, बाबा तू आतापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही, तर तुला काय म्हणून द्या म्हणते. तू दिलं म्हणतो, पण तू दिलेलं मी घेतलं नाही ना. मी तुला देणं कधी लागतो, जर मी तुझ्याकडून घेतलं तर देणं लागतो. मी तू दिलेलं घेतलंच नाही तर तुला द्यायचा काही विषयच येत नाही. तू दिलं म्हणतो, कुणाला दिलं सांग. आता ऐका पुढं, दिलं म्हणतो कुणाला दिलं. तो म्हटला, हो नाथ महाराज, मी तुम्हाला शिव्या दिल्या. एकनाथ महाराजांनी विचारलं, मला म्हणजे नेमकं कुणाला, माझ्या देहाला का माझ्या आत्म्याला. सुरुवात कशी आहे पहा, माझ्या देहाला का माझ्या आत्म्याला. आणि जर माझ्या देहाला म्हणत असशील तर मीही या देहाची निंदाच करतो, तूही या देहाची निंदाच करायला लागला. उलट तुझं बोलणं हे मला पोषक झालं, सहकार्य झालं. आणि जर माझ्या आत्म्याला म्हणत असतील तर तुझा माझा आत्मा एकच असल्यामुळे मला शिव्या देणं म्हणजे हे स्वतःलाच देऊन घेतल्यासारखं आहे. विठाला आत्मानुभूतीमध्ये प्राप्त झालो की मग आता कसलीही आसक्ती राहिलेली नसते, ममत्व राहिलेलं नसतं. तुकाराम महाराज या स्थितीमध्ये आहेत. आता कसलीही आसक्ती नाहीये, ममत्व नाहीये. आणि मग ममत्व रहित, आसक्त रहित असलेले तुकाराम महाराज एकाने तुकाराम महाराजांकडे पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटायला लागलं. कडेनी इतकी दुःख असताना सुद्धा महाराज अखंड भाषा सुखाची बोलतात. याचं गमक काय असेल, काय गमक असेल. मी जाता जाता एक व्याख्या सांगतो, बारीक ऐका. कडेनी सगळी सुख असताना सुद्धा भाषा कायम दुःखाची असते, त्याला माणूस म्हणा. आणि कडेनी सगळी दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची असते, त्यांना संत म्हणा. बघा, संत आणि माणूस या शब्दाची व्याख्या पडते का. कडेनी सगळी दुःख असताना सुद्धा भाषा कायम सुखाची असते, ते संत आहेत. तुकोबराय ज्ञानोबरायांच्या कडेनी इतकी सगळी दुःख असताना सुद्धा त्यांनी कधीही स्वतःच्या संसाराचं रडगाणं अभंगातून मांडलं नाही. उलट तुकोबराय तर असं म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाची लाडू. किंवा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. मला कधी कधी आश्चर्य वाटतं नामदेवांच्या या अभंगाचं किंवा तुकोबरायांच्या या अभंगाची चिंतन करताना. इतकी संकट असताना सुद्धा कधी काय आहे. आता काही शब्द सांगून जातो. आपल्याकडे वेगवेगळे जे पंथ आणि संप्रदाय आहेत आणि परंपरा आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर इकडं साताऱ्याकडे गेलात तर गोंदवलेकर महाराजांची मोठी परंपरा आहे, फार मोठी परंपरा आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांच्या परंपरेमध्ये एक केवी बेलसरे म्हणून फार मोठे प्रोफेसर होऊन गेले, मोठे साधक होऊन गेले. त्यांना बाबा म्हणायचे. त्यांची काही पुस्तकं माझ्या वाचण्यात आली. मला थोडंसं अन्य वाचन करण्याची सवय आहे. थोडंसं अवांतर वाटेल. अवांतर म्हणजे अलीकडल्या काळात कीर्तनात जितकं अवांतर चालतं तितकं नाही आहे, हे लक्षात घ्या. मी तिथल्या तिथं बोलतोय, मी माझ्या विषयाला धरून बोलतोय, मी अजिबात विषयाच्या पलीकडे जाणार नाही. पण तुम्हाला एक वाक्य सांगतो. बेलसरेंचं एक अध्यात्मदर्शन नावाचं पुस्तक आहे. मी इथं बरीच सुशिक्षित मंडळी आहेत, त्यांच्याकरता मी सांगेन. आणि त्या अध्यात्मदर्शन नावाच्या पुस्तकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रावर त्यांनी 2 अध्याय लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक वाक्य तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या संबंधाने लिहिताना त्यांनी असं लिहिलंय की तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. आणि हे लिहिता लिहिता त्यांनी असं वाक्य लिहिलंय की संकट आलीच पाहिजे, कारण संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे, असं वाक्य लिहिलं. संकट आली पाहिजे, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. आमच्याकडे कानडीमध्ये एक म्हण आहे, कन्नडमध्ये असं म्हटलं जातं, संकट बंदा ग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आता तुम्हाला कळत नाही म्हणून पुढलं बोलत नाही.
कानडीमध्ये चांगली म्हण आहे, संकट बंदा ग व्यंकटरमणा. तसं संकट आल्यानंतर नामस्मरण करणं, तसं संकट ही आलीच पाहिजे. त्यांनी लिहिता लिहिता असं लिहिलंय, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना, आता चिंचपूरमध्ये माझे इतके मित्र कॉलेजमधले आहेत, त्यामुळे त्या सगळ्या मित्रांना माहिती आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना, लॉला असताना काही व्याख्यानं करण्याचा प्रसंग माझ्यावर अनेकदा यायचा. आणि मग मी व्याख्यानामध्ये आसाराम महाराज एके दिवशी हे वाक्य सांगितलं व्याख्यानात बोलता बोलता, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे. व्याख्यान संपल्यानंतर एक मनुष्य माझ्याकडे आला आणि तो म्हटला, महाराज तुमचं व्याख्यान फार आवडलं. म्हटलं धन्यवाद. तो म्हटला, नाही, संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे हे वाक्य फारच आवडलं. म्हटलं धन्यवाद. बेलसरेंचं वाचलंय, सांगितलं. नाही नाही, फार आवडलं. म्हटलं ठीक आहे ना. तो म्हटला, विचारा ना का आवडलं. म्हटलं का आवडलं. तो म्हटला, तुम्ही असं सांगितलं संकट येणं ही मानवी जीवनाची शोभा आहे, आणि हे वाक्य मला का आवडलं, कारण माझ्या बायकोचं नाव शोभा आहे आणि ती मला संकट आहे म्हणून आवडलं. काय बोलावं काय मला कळत नाही आता अलीकडल्या काळात, कसं कीर्तनात बोलावं, व्याख्यानात बोलावं, माणसं कुठले कुठं अर्थ लावत राहतात. हो ऐका आता, पण हे संकट तुकोबरांच्या जीवनात अनेक आली. इतकी कडेनी संकट आहेत तरी तुकाराम महाराज प्रसन्न आहेत, आनंदी आहेत, समाधानी आहेत, स्थितप्रज्ञ आहेत. आणि म्हणून ही उत्सुकता लागली. आणि एक मनुष्य तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना विचारायला लागला, महाराज इतकी सगळी कडेनी संकट असताना सुद्धा तुम्ही एवढे आनंदी दिसताय, प्रसन्न दिसताय, काय आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, इतकी सगळी संकट असली, माझ्याजवळ होतं ते सगळं निघून गेलं तरीही मी आनंदात आहे. याचं कारण असं आहे, माझ्याजवळ जे होतं ते निघून गेलं म्हणून बरं झालं, कारण उपाधी रहित हा शुद्ध. हा वेदांत असं सांगतोय, शुद्ध शब्दाचं लक्षण आहे उपाधी रहित होणं, हे शुद्ध आहे. आणि त्याच्या पुढे महाराज बोलतात, मला बरं झालं नव्हे नव्हे माझ्या जीवनामध्ये ही आनंदाची गोष्ट आहे, नव्हे नव्हे माझ्या जीवनामध्ये ही कृतार्थीतीची गोष्ट आहे, नव्हे नव्हे माझ्या जीवनामध्ये ही धन्यतेची गोष्ट आहे, नव्हे माझ्या जीवनामध्ये ही भाग्याची गोष्ट आहे. त्याला आश्चर्य वाटलं. आणि त्या माणसाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज निघून जाण्याला तुम्ही भाग्य म्हणायला लागला, निघून जाण्याला कुठं भाग्य म्हटलं जातं का. भाग्य या शब्दाचा अर्थ आहे मिळणं. भाग्य या शब्दाचा अर्थ आहे मिळणं. आपल्याकडे व्यवहारामध्ये पैसे मिळाले, लॉटरीचं तिकीट लागलं की काय म्हणतात, भाग्यवान आहे. भाग्यवान म्हटलं जातं. पैसे मिळाले, भाग्यवान आहे. आता अलीकडल्या काळात तर लग्न झालं, भाग्यवान आहे अशी म्हणायची वेळ आहे आता अलीकडे. भाग्यवान आहे बाबा तुझं लग्न झालं असं म्हणायचे आहे. याचा अर्थ दाराप्राप्ती भाग्याचं लक्षण आहे, धनप्राप्ती भाग्याचं लक्षण आहे, संतान प्राप्ती भाग्याचं लक्षण आहे. याचा अर्थ ही भाग्याची नावं प्राप्तीच्या अनुषंगाने आहे. तुम्ही निघून जाण्याला भाग्य म्हणायला लागला. या निघून जाण्याचं जे भाग्य सांगता त्या भाग्याचं नाव तरी काय, त्याचं नाव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, संत हाची लागा, संत हाची लागा, संत
कृपे वैराग्याचे भाग्य संत संग्रहाची लाग. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचं नाव महाराजांनी सांगितलं, वैराग्य. हे वैराग्य वैराग्य म्हणजे काय, जरा बारीक आहे काय. मी गमतीने सांगत असतो, वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैतागून पंढरपूरला चातुर्मासात आलेली लगेच ओळखू येतात आम्हाला, नाही असं नाही. पण वैराग्यवान वेगळी. वैराग्य वैराग्य शब्दाचा अर्थ काय, तत्वज्ञानाने काय अर्थ सांगितला सांगतो. तत्वज्ञान आम्हाला असं सांगतं, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस, अनुकूल म्हणजे आपल्या समोर असावं, आपल्या करिता असावं आणि मग ते आपण नको म्हणावं, याला म्हटलं जातं वैराग्य. उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला सोन्याचा नजराणा तुकोबारायांच्या समोर होता, तुकोबारायांच्या करिता होता आणि त्या सोन्याकडे पाहून महाराजांचे शब्द आहेत, सोने रुपये आम्हा मृत्तिकी समान. म्हणजे समोर असावं मग ते नको म्हणावं. अलीकडे काही काही आमच्यात सुरू झाले, आम्ही घेत नाही, तुम्हाला कोणी देतच नाही तर घ्यायचा काय संबंध. काही काही नको ती उगाचच उद्योग सुरू करतात काहीतरी. असं नाही. वेदांतामध्ये प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध असे दोन शब्द वापरलेत. म्हणजे प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी. वस्तूच मिळाली नसेल तर नको म्हणण्याला काही अर्थ आहे का. मला सांगा, एखादा मनुष्य जेवायला लागला आणि दुसरा मनुष्य जेवणाऱ्याला म्हणायला लागला, रामराव तुम्ही जेवा, मला नको, तुम्ही जेवा, मला नको, तुम्ही जेवा. जेवणारे रामराव म्हटले, तुला येच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय. तुझ्या नको म्हणण्याला किंमत कधी जर मी तुला ये म्हणून आग्रह केला तर, याचा अर्थ जर येणच नसेल तर नको म्हणण्यात काही अर्थ आहे का. महाराज सांगतात, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. वैराग्य शब्दाचा हा एक अर्थ. हा फार अवघड वाटला तर दुसरा सांगतो. महाराजांचे शब्द देतो, भक्ती ते नमन आणि वैराग्य तो त्याग. महाराज सांगतात, भक्ती म्हणजे नमन, याचं नाव आहे भक्ती, आणि वैराग्य म्हणजे त्याग, याचं नाव आहे वैराग्य. थोडक्यात त्याग बुद्धी येणं, याला वैराग्य म्हटलं जातं. जुन्या काळामध्ये एक उदाहरण दिलं जातं. दोन पद्धतीचे प्रवाह आहेत. एक संग्रह बुद्धीचा आहे आणि दुसरा त्याग बुद्धीचा आहे. दोन साधू रस्त्याने निघाले. एक जण म्हणायचा साठवलं पाहिजे आणि दुसरा म्हणायचा दिलं पाहिजे. एक जण म्हणायचा साठवलं पाहिजे, दुसरा म्हणायचा दिलं पाहिजे. ती दोघं मिळून असायचे, पण या मुद्द्यावर मात्र दोघांची भांडणं असायची. मिळून असायची आणि यांची दोघांची मात्र मतभेद व्हायचे. एक जण म्हणायचा नाही 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 संग्रह केला पाहिजे, दुसरा म्हणायचा नाही नाही दिलं पाहिजे. फार दिवस झाले. एके दिवशी एका नदीच्या काठावर आले. पलीकडे जायचं होतं. एका नावाड्याला सांगितलं, पलीकडे घेऊन जाशील का. त्यांनी सांगितलं 5-5 रुपये द्यावे लागतील. हरकत नाही. दोघेही त्या नावेत बसले. पलीकडे गेले. जो साठवलं पाहिजे म्हणायचा का नाही, तो म्हटलं बघ आपण पैसे साठवले म्हणूनच तिकडून इकडं आलो, आता तरी कळालं का साठवलं पाहिजे. तरी तो दुसरा म्हटला नाही नाही दिलंच पाहिजे. तो म्हटला अरे आता तरी लक्षात घे, पैसे होते म्हणूनच आपण तिकडून इकडं आलो ना. दुसरा म्हटला पैसे होते म्हणून नाही, होते ते पैसे दिले म्हणून तिकडून इकडं आलो. कळलं का. पहा, याचा अर्थ संग्रह बुद्धी आणि दुसरी त्याग बुद्धी असते. या त्याग बुद्धीलाच वैराग्य म्हणा, असं तुकोबारांची एक व्याख्या सांगते. विठ्ठल विठ्ठल. हा त्याग 3 प्रकाराचा असतो. एक अनिवार्य त्याग, दुसरा सकाम त्याग आणि तिसरा सहज त्याग. थोडे शब्द जरी अवघड वाटले, मी उदाहरणे सोपी सोपी देऊन पुढे जातो. अनिवार्य त्याग, नीट ऐका. इच्छा नसताना वस्तूचा त्याग होणं, याला अनिवार्य त्याग म्हणायचं. बऱ्याच वेळेला असं होतं, इच्छा नसते परंतु वस्तूचा त्याग होतो, याला अनिवार्य त्याग म्हणा. उदाहरण साधं सोपं देतो. आपण सगळी चिंचपूरची मंडळी पंढरपूरला येतात. चंद्रभागेला वंदन करण्याकरिता म्हणून पुंडलिकाच्या मंदिराजवळ जातो आणि मग नदीला पाया पडण्याकरता म्हणून खाली वाकतो. खाली वाकल्याबरोबर वरच्या खिशातला रुपया इच्छा नसताना नदीत पडतो. मी इच्छा नसताना म्हटलंय, कळलं का. पहा, रुपया पडावा ही खिशातला रुपया पडावा ही इच्छा नाही, परंतु इच्छा रुपया पडला, यालाच म्हणायचंय अनिवार्य त्याग. नाही कळालं दुसरं उदाहरण देतो.
कल्पना करा, भर मंडप एवढा भरलेला आहे. एखादा मनुष्य कधी न कीर्तनाला येणारा त्या दिवशी कीर्तनाला आला आणि कीर्तन झाल्यानंतर भर मंडपामध्ये सगळ्या माणसांदेखत पाया पडताना वरच्या खिशातले सगळे पैसे महाराजांच्या पायावर पडले. असे पडू नये कोणाचे, पण पडले. माणसं अशी गमतीची आहेत. मी एकदा बार्शीत हे उदाहरण देत होतो. चालू कीर्तनामध्ये बऱ्याच लोकांनी वरच्यातून खाली टाकून दिले. हो, त्यांना माहीत होतं हे घोळ होतोय काय की आपल्याकडे. पण मग काही काही माणसं अशी गमतीची असतात. झालं, पडले. पडल्यानंतर तो म्हणायला लागला, महाराज राहू द्या राहू द्या, आता उचलायलाच येणार, राहू द्या. काय म्हणतो? याला म्हणायचं अनिवार्य त्याग. इच्छा नाही परंतु वस्तूचा त्याग झाला, याला अनिवार्य त्याग म्हणा. एक. आता दुसरा प्रकार सकाम त्याग. मग सकाम, काम या शब्दाचा अर्थ इच्छा. थोडक्यात कामने सह केलेला त्याग. मी उदाहरण सोपं देतो. बँकेमध्ये 5,000ची एफडी केली, ज्याला आपण मुदत ठेव असं म्हणतो. 5,000 रुपये आपण बँकेमध्ये ठेवतो. ते काही बँकेला आपली देणगी नसते. आपण 5,000 रुपयेचा त्याग केला, पण ते कशाच्या अनुषंगाने? आपल्याला 10,000 मिळावे म्हणून. म्हणून आपण केलेला जो 5,000चा त्याग आहे तो 10,000च्या अपेक्षेने केला, याला सकाम त्याग म्हणा. आता तिसरं उदाहरण देतो. सहज त्याग. लहान मुलगी आहे, रडते ओरडते, पण हातातली बाहुली सोडत नाही. तिला पोटभर जीव घाला. जेवल्यानंतर ती शांतपणे झोपते आणि झोपेमध्ये हातातली बाहुली आपोआप सुटते, याला सहज त्याग म्हणा. आणि अशा सहज त्यागामध्येच विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे, यालाच म्हणायचं असतं वैराग्य. विठ्ठल हे वैराग्य आपल्याला पटवून दिलं. श्रीमद भागवतामध्ये या वैराग्याचे 4 प्रकार सांगितले जातात. विवेकपूर्वक वैराग्य 1, दोषदृष्टीपूर्वक वैराग्य 2, अरुचीपूर्वक वैराग्य 3 आणि भगवत रतीपूर्वक वैराग्य 4. आता याचा विस्तार खूप मोठा आहे. विवेकपूर्वक वैराग्य, विवेकाच्या अधिष्ठानावर युक्त असलेलं जे वैराग्य, याला विवेकपूर्वक वैराग्य असं म्हटलं जातं. थोडं सोप्या शब्दात बोलू, खरं का खोटं कळणं, याला विवेक म्हटलं जातं. आणि हा विवेक आल्यानंतर जे वैराग्य निर्माण होतं त्याला विवेकपूर्वक वैराग्य म्हटलं जातं. नाही कळालं? उदाहरण सोपं देतो, अगदी सोपं. कल्पना करा, अगदी सोपं उदाहरण देतो. कल्पना करा, माझ्याकडे समजा माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. समजा माझ्याकडे 50, मी समजा म्हणतोय, कळलं का नाही तुम्हाला? आता हे समजा माझ्याकडे 50,000 आहेत. समजा म्हणजे उग समजा. समजण्याला काही अर्थ नसतंय. ते सॉक्रेटिसचं एक चरित्र आहे. त्या सॉक्रेटिसच्या चरित्रामध्ये एक वर्णन असं केलं जातं. ते सॉक्रेटिस म्हणजे तो पाश्चात्य तत्ववेत्ता. त्या सॉक्रेटिसच्या चरित्रात असं वर्णन आहे. त्याला सांगितलं म्हणे, एका मित्राने त्याला विचारलं, समज तुझ्याकडे 2 बंगले आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं, हो घेऊन टाक. दुसरा प्रश्न विचारला, समज तुझ्याकडे 2 कार आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं, घेऊन टाक. तो म्हटला, वाह काय उदार आहेस. तुझ्याकडे 2 शर्ट आहेत, मला देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं, अजिबात नाही. तो मित्र म्हटला, काय गंमत आहे, तू बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आणि शर्ट द्यायला तयार नाही. सॉक्रेटिसने सांगितलं, माझ्याकडे एकही बंगला नाही, त्यामुळे हो होय म्हणाला काय गेलं म्हटलं मला. त्याला समजायचं म्हणजे समजायचं असतं. समजा माझ्याकडे 50,000 आहेत. मी हे समजा का म्हटलो, आमच्याकडे कुठले असायला म्हणून समजा. आता तरी कळलं का बघा, आमच्याकडे कुठले हे द्यायला म्हणून समजा. समजा माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. आता अहो हे पेरावं लागतं हळूहळू. काय करावं आता, ह्यांना कळतच नाही तर काय करावं आता. आपल्याला बोलता येत नाही आणि ह्यांना कळत नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे 50,000 आहेत. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. मामा फार मनावर घेऊ नका. मी आपलं असंच म्हटलोय म्हणजे खरंच म्हटलोय, पण असंच म्हटलंय. समजा माझ्याकडे 50,000 आहेत. आता पुढे ऐका. आणि मी ते 50,000 रुपये आपल्याला देऊन जाणार आहे. हे पण समजा. हे पण समजा माझ्याकडे 50,000 आहेत, ते 50,000 मी तुम्हाला देणार आहेत समजा. पण आता पुढचं नीट ऐका. ते जे 50,000 आहेत ना, त्या जुन्या काळातल्या 1000च्या नोट आहेत. म्हणजे नोटबंदीच्या. लक्षात आलं का? 50 नोट आहेत, पण त्या नोटबंदी झालेल्या. त्या 50 नोटा 1000च्या माझ्याकडे आहेत आणि मी त्या आपल्याला देऊन जाणार आहे. इथं ठेवून जातो. कोण घेईल का? ती 1000ची नोट बाजारात चालत नाही. ती 1000ची नोट आता बाजारामध्ये तिला काही किंमत नाही. मग अशा 50 नोटा काय, मी 100 नोटा जरी दिल्या तरी कोण घेईल का? नाही. लहान मुलगा सुद्धा त्या नोटेकडे पाहणार नाही. त्याला सुद्धा ती नको वाटेल का? कारण ती खरी नाही.
ती कशी आहे? खोटी आहे. एकदा ती वस्तू खोटी आहे हे कळालं की त्याच्याबद्दल विरक्ती निर्माण होत असते. तुकाराम महाराज सांगतात हे जग खोटं आहे हे आम्हाला कळालं म्हणून त्याच्यापासून विरक्ती निर्माण झाली. यालाच म्हणायचं वैराग्य. विठ्ठल विवेकपूर्वक वैराग्य म्हणा. दुसरं दोष दिसला की त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण होतं. दोष दृष्टीपूर्वक वैराग्य, अरुचीपूर्वक वैराग्य. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत झाला की भगवत रतीपूर्वक वैराग्य. असं वैराग्य आम्हाला प्राप्त झालं. वैराग्याचे भाग्य कशाने? संत संग हाची लाग. महाराजांनी किती गोड वर्णन केलं पहा. संत संग हाची लाग. संतांचा संग लाग हाय बरं का. लाग हे लाग या शब्दाचा अर्थ मार्ग. या प्रमाणाचा सरळ अर्थ असा होतो संत संगती हा असा एकमेव मार्ग आहे की जो वैराग्याच्या भाग्यापर्यंत घेऊन जातो. आता संत संगच का म्हटलं याची काही कारण आहेत का? मी एक 2-3 कारण सांगून पुढे जातो. संत संग का म्हटलं एक तौलनिक कारण सांगतो. बारीक आहे का? ज्ञानोबा हरिपाठामध्ये आम्हाला असं सांगतात मुक्ती मिळवायची असेल तर देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहा. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. पुढचं नीट ऐका. देवाच्या दारामध्ये मुक्ती मिळवण्याकरता एका क्षणाची गरज आहे. पण संतांकडे एका क्षणाची गरज नाही. अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. याचा अर्थ संतांच्या संगतीत अर्ध्याच क्षणात मुक्ती मिळते. म्हणून संत संग हाची लाग. हे पहिलं उत्तर. हे फारसं नाही उत्तर भावलं. दुसरं सांगतो. दुसरं एक उत्तर थोडं बारीक आहे का. रामायणातून उदाहरण देतो. असं आहे जगामध्ये कोणताही प्रश्न पडो त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला संतांच्या संगतीत मिळतं. आपली वारकरी संप्रदायातली तर श्रद्धा अशी आहे कुठलाही प्रश्न पडला आणि जरा अंतःकरणपूर्वक श्रद्धेने जर ज्ञानेश्वरी किंवा गाथा उघडला तर त्या ज्ञानेश्वरीतल्या किंवा गाथ्यातल्या कुठल्या तरी अभंगातून ओवीतून ज्ञानोबाराय तुकोबाराय त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाहीत. याचा अर्थ कोणताही प्रश्न पडू द्या आम्ही तुकोबारायांच्या गाथ्याकडे बघितलं की कुठल्या तरी अभंगातून त्याचं उत्तर आम्हाला मिळून जातं. असे कैक अभंग आणि असे कैक अनुभव मी आपल्याला सांगेल. याचा अर्थ कोणताही प्रश्न पडला की संतांच्या संगतीत गेलं की त्याचं उत्तर मिळतं. रामायण ऐकलेली मंडळी आपण आहात तरी एक रामायणातला प्रसंग सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. नीट ऐका. आणि मग ते लक्ष्मण मूर्छित पडला किंवा मेला जे काही शक्तीच्या संबंधाने चर्चा केली जाते ते. आणि मग रामायणामध्ये तो लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर रामचंद्र प्रभू धाय मोकलून रडायला लागले. नवे नवे धनुष्य हातातला खाली टाकला, डोक्याला हात लावला आणि मला युद्ध करायचं नाही अशा स्थितीमध्ये ते बसू लागले, बोलू लागले. बोलता बोलता त्यांच्या मुखातून असे शब्द येऊ लागले मला त्या सीतेलाही आणायचं नाही आणि मला त्या रावणालाही मारायचं नाही. माझा लक्ष्मणच माझ्याजवळ राहिला नाही तर आता कोणाकरता जगायचं. इतक्या हतबलतेमध्ये राम आले आणि सीतेला आता आणायचंही नाही मला. असं जेव्हा ते मुखातून शब्द बोलायला लागले हनुमंतरायाला वाटायला लागलं आता इतकं सगळं झालं ना आता यांनी डोक्याला हात लावले आणि हे आता खाली बसले. आता या मुख्य माणूस म्हणजे राम हे मुख्य माणूस आहे आणि मुख्य माणसाने जर असं डोक्याला हात लावला तर कोणाच्या जोरावर आपण लढायचं. मुख्य माणसाने डोक्याला हात लावून बसायचं नसतं. बरोबर आहे. मुख्य माणसाने मला सांगा जे निवडणुकीला उभा राहिलेलं असते का नाही त्यानं जर असं उभा राहिल्यानंतर म्हणून उपयोग आहे काय. आपण काय निवडून येतो काय. आता त्यानं म्हणल्यानंतर काय त्याला कोण आणायला काय निवडून असं नाही. त्यानं काय म्हणायचं असतंय आपणच येणार आहोत आपणच येणार आहोत असं शेवट दिवपर्यंत म्हणायचं असतं त्यानं. असं नाही ना. तसं राम मुख्य आहेत आणि त्यांनी जर असं डोक्याला हात लावला तर कोणाच्या जोरावर हे युद्ध करायचं बाबा असं नाही ना. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू तुम्ही असं डोक्याला हात लावून बसू नका. आता बोलता बोलता हनुमंताकडून एक शब्द गेला. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू ठीक आहे ना लक्ष्मणाला शक्ती लागली ते महत्वाचं नाहीये. सीतामाईला घेऊन येणं महत्वाचं आहे. हे बोलल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाकडे पाहिलं. ऐका जरा बारीक. आणि रामप्रभू हनुमंतरायाला म्हणतात हनुमंता लक्ष्मण महत्वाचा नाहीये सीता महत्वाची असं तू म्हणतोस ना. मग नीट ऐक. या जगामध्ये सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ भेटणार नाही म्हटलं. काय रामायणातले शब्द आहेत महाराज. एखाद्या वेळेस सीतेसारखी दुसरी स्त्री भेटेल पण लक्ष्मण या शब्दाचा अर्थ लक्ष्मणच दुसरं कोणी नाही. मग आता काय करायचं. तेवढ्यामध्ये बिभीषणाच्या लक्षात आलं. बिभीषणाने सांगितलं वैद्याला बोलूया. कोण. तो सुषेण नावाचा वैद्य. त्याला आणा बोलून. त्याला बोलून आणलं. त्याला सांगितलं हे लक्ष्मणाला शक्ती लागली काहीतरी औषधोपचार कर. ते म्हटलं मी करत नाही. ते म्हणले का मी तिकडल्या पार्टीचा आहे इकडं. हे गोंधळ तेव्हापासूनचे महाराज. हे काय आता अशातला भाग नाही. ते म्हटलं आपल्याला जमत नाही.
आता ते बिभीषणाने सांगितलं बाबा तू वैद्य आहेस, तू असलं बोलायचं नसतं, तू आपलं औषधोपचार कर, तू असल्या बाकीच्या गोंधळात पडू नको, आपण महाराज माणसं आहेत, आपण असल्या गोंधळात पडायचं नाही, अशातला भाग, तू असल्या गोंधळात पडू नको, तू आपलं काय ते औषधोपचार कर. ते म्हटलं नाही. ते बिभीषणाने विनंती केली, ऐकेना, नीट ऐका. सुग्रीवानी विनंती केली तरी ऐकेना. सुग्रीव विनंती करतोय, बिभीषण विनंती करतोय, तरी ते सुषेण ऐकेना. हे हनुमंतरायांनी पाहिलं आणि त्या हनुमंतरायांनी त्या सुषेणाला असं बाजूला घेतलं आणि हातातली गदा दाखवली. कस करतो बोल म्हटले. खरंच आहे, काही काही माणसाला गदा दाखवावी लागते, त्याशिवाय कळतही नाही हो काय करावं. हे गदा बघितल्याबरोबर त्या सुषेणाच्या लक्षात आलं, आपण जर नाही बोललो, प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आपलं इथंच होईल म्हटलं. त्यांनी हात जोडले आणि सुषेणाने सांगितलं, ओ हनुमंतराय मारू नका, सांगतो मारू नका. हा सांग म्हटले, काय औषध आहे. आता ते गप सांगावं की नाही सुषेणाने. ते सुषेण इतका विचित्र. ते सुषेणांनी सांगितलं, हनुमंतराय औषध मला माहित आहे, पण कोण घेऊन येणार म्हणून मी सांगत नाही. हनुमंतरायांनी सांगितलं, ते डोकं तू लावू नको, तुझा आवाका केवढा आहे तेवढंच तू वाग. आणि तुम्हाला एक सांगू का, आपला आवाका बघून माणसाने वागावं, आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊ नये. आपल्याला जेवढं कळतं तेवढंच बोलावं, त्याच्यापेक्षा जास्त. काही काही माणसं नको त्या विषयात तोंड घालतात, गरज नाही महाराज. आपल्याला ज्या विषयातली माहिती आहे त्याच्या पुढं सांगू का, ज्या विषयातलं ज्याला माहिती आहे त्या विषयाची त्याच्याबरोबर चर्चा करावी. मी अनेक वेळेला सांगतो, तुम्हाला जर मृदंगाची माहिती पाहिजे असेल, तुम्ही आसाराम महाराजांना विचारा, सरपटी कशी वाजवावी, लग्गी कशी वाजवावी, मुकडा कसा वाजवावा, ते सांगतील, कारण त्यातलं त्यांना ज्ञान आहे. तुम्हाला चाली म्हणे ऐकायचे आहेत, काही दीडके अभंगाचे असतील, एकटुकी, तुम्ही इथं कैलास महाराजांना विचारा, आमच्या सदानंद महाराजांना विचारा, त्यातली ही दर्दी माणसं आहेत, त्यांना आनंद वाटेल, कारण त्यांच्या आवडीचा विषय आहे. तुम्ही मला विचारलं काय पाहिजे, ज्ञानेश्वरीतली ओवी, गाथ्यातला अभंग, वेदांतातली प्रक्रिया, तुम्ही मला 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 एकाने विचारलं, महाराज तुमचं लग्न झालं, काय गेलं दिलं तुम्हाला, तुम्हाला किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत आणि काय गरज काय ह्या कुटाण्याची महाराज. संसारात त्या गोष्टी बोलत बसू नये महाराज. संसारच बोलायचा आहे तर घरी कमी आहे का या मंडपात यायची गरज आहे. लक्षात घ्या, इथं येऊन जर आम्ही संसार बोलत असेल तर या परमार्थाला आम्ही संसार करून ठेवला असं नाही वाटत आपल्याला, असं नाही वाटत. आपण कीर्तन हा शब्द संसाराचा नाहीये, कीर्तन हा शब्द मनोरंजनाचा नाहीये, कीर्तन हा शब्द आत्मोद्धाराचा आहे. नीट लक्षात, कीर्तन हा शब्द आत्मोद्धाराचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला साधन, मी अनेकदा महाराजांना माहिती आहे, मी मागेच कित्येकदा बोलतो, अन्य साधनं आणि कीर्तन नावाचं साधन एकच फरक सांगतो, तुम्ही ऐका. अन्य साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातील, नीट ऐका, अन्य साधनं आपल्याला देवाकडे घेऊन जातील, पण कीर्तन नावाचं साधन देवालाच आपल्याकडे घेऊन यायला लावतात. हे महाराजांचं प्रमाण आहे. कलियुगा माझी त्याने नारायण देईल भेटी म्हटलंय, आपण जाईल भेटी नाही, तो देईल भेटी, याच्यावरून आपल्या लक्षात येतं. त्यामुळे आपण ज्याच्या सुषेणाला हनुमंतरायांनी सांगितलं ते नको, तू फक्त औषध सांग, बाकीचं सांगू नको, तू औषध सांग. त्यांनी सांगितलं ते द्रोणागिरी पर्वतावर जावं लागेल, संजीवनी नावाची वल्ली आणावी लागेल, सूर्योदयाच्या अगोदर आणावी लागेल, वगैरे वगैरे सांगितलं. आणि ते जे हनुमंतराय गेले. आता ते आपण असं ऐकत आलो, ते हनुमंतराय गेले आणि तिथं काय झालं म्हणे, त्यांना ते औषध सापडलं नाही, त्यांना सापडलं नाही. आता आम्ही लहानपणापासून आमच्याकडे, आपल्या भागात तर फार आहे, म्हणजे आपल्याकडे पोथ्या आहेत बघा रामायणाच्या, आपल्या विशेष करून भूमपरंडा भागामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये तर पुष्कळ ठिकाणी पोथ्या, तिकडे पुणे नाशिककडे जरा कमी आहे, पण इकडल्या भागामध्ये आपल्या पोथी फार आहे. म्हणजे काय पोथी, म्हणजे एकानं ओवी वाचायची आणि दुसऱ्याने त्याचा अर्थ सांगायचा, भावार्थ. एकाने ओवी वाचायची, दुसऱ्याने अर्थ सांग. बरं, ते अर्थ सांगताना ते इतके मग्न झालेले असतात, जर ते लंकेचं वर्णन केलं तर जणू काय हाच लंकेत गेलाय, इतक्या ते आवेशात बोलत असतात. इतक्या त्यात ते भीमनाना आमच्या आहेत जवळ्याचे, ते आम्ही असं महाराज लहानपणी जवळ्याला जायचो. आता त्यांच्या गावात इतकं रामायण चालू, केव्हापासून सुरू झाले कोणालाच माहीत नाही. ते आमच्या दिंडीच्या आदल्या दिवशी लक्ष्मण शक्ती येणार म्हणजे येणार, ते असा आमचा नियमच. आणि ते आम्ही 4-5 दिवस अगोदर असायचो, मी मग ते जायचो. मग त्यात हे वाचायचे आणि ते आमचे विठ्ठल बापू अर्थ सांगायचे, ते तुम्हाला माहिती आहे, ते हे वाचायचे. मी आपला लहान होतो, मला काही याच्यातलं फार कळत नव्हतं. मी आपलं या दोघांकडे, हे दोघं त्यावेळेस माझ्यापेक्षा शहाणी, हे दोघं त्यावेळेस. आता हे वाचायचे आणि ते सांगायचे, मग आम्ही आपलं ह्यांचं रामायण ऐकायचं. मग ते आता त्या ब्रह्मपत्रात त्याच्यात ओव्या काही काही अवघड येतात, रामायणातल्या काही काही ओव्या फार अवघड आहेत महाराज. आणि मग ती एक ओवी जर वाचली ह्यांनी, अवघड आली, तर ते आमच्या विठ्ठल बापूला अर्थ सांगायला यायचं नाही. मग ते काय म्हणायचे, या ओवीमध्ये एकनाथ महाराज फार खोल गेले, चला पुढं. ते अर्ध रामायण असं झालं, हो चला पुढं, चला पुढं, चला पुढं, काय चला पुढं. कधी कधी फार गंमत असते त्या रामायणामध्ये. पण आम्ही लहानपणापासून भैया आपण ऐकत आलो की लक्ष्मण शक्तीच्या प्रकरणामध्ये हनुमंतरायाला ते औषध सापडलं नाही, असं ऐकत आलो.
म्हणून त्यांनी तो पर्वत उचलला असा एक. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे, बघा चिंचपूरकरांना पटतंय का नाही. माझं म्हणणं आहे की हनुमंतरायाला औषध सापडलं नाही असं नाही. आणि जर तसं म्हणत असाल तर बुद्धिमत्ता वरिष्ठम कुठं लावायचं. हनुमंतरायाला सापडलं नाही म्हणणं हे हनुमंतरायाचा संकुचितपणा करणं आहे, आपण परिच्छिन्न करणं आहे आपण हनुमंतरायाला. मग मी आपला अर्थ असा, मी ढोबळ अर्थ सांगत असतो. माझं म्हणणं असं आहे, हनुमंतरायाला ते औषध सापडलं नाही असं नाही, हनुमंतरायाला ते औषध सापडलं. मग तरी पर्वत का उचलला. हनुमंतरायांनी विचार केला, आता लक्ष्मणाला शक्ती लागली आहे म्हणून मला पाठवलंय, उद्या आणखीन कोणाला तर शक्ती लागल्यानंतर मलाच जायचंय, त्याच्यापेक्षा औषधाचं दुकान तिथं नेऊन ठेवलेलं बरं, कोणाला का लागेना शक्ती. रामायण असं मोकळं ऐकत जा, उगे असं छोटं ऐकायचं नाही. रामायण असा ग्रंथ आहे, माझं तर म्हणणं भय असं आहे की ज्याच्यावर जशी जशी कृपा रामचंद्र प्रभूंची होईल तसा तसा रामायणाचा अर्थ निघतो, रामायणाचे भाव निघतात. आणि रामायणातून वेगवेगळे भाव काढावे, रामायणाचे भाव वाढवण्यापेक्षा आपण त्याच्यातून रामायणातून वेगवेगळे भाव काढत राहावे. असू द्या, आता फार लक्षात घेऊ नका, त्याच्यातून काढत राहावे, वेगवेगळे अर्थ आपण काढत राहिले पाहिजे. निघाला आता हा एक भाव निघाला म्हणायला हरकत नाही. तर मग निघालं ते, आता पर्वत घेऊन निघाले. आणि निघाल्यानंतर ते भरताने पाहिलं, भरताला वाटलं की हे काहीतरी संकट आहे. आता त्याने ते धनुष्याला बाण लावला, तो बाण सोडला, हनुमंतरायाच्या कंठाला प्रहार करणार. नीट आहे का, आता मला जे बोलायचं आहे ते फार महत्वाचं आहे. कंठावर प्रहार करणार, तेवढ्या त्या बाणाच्या लक्षात आलं, आपण ज्यांच्या कंठावर प्रहार करायला निघालोय त्यांच्या कंठातून राम 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 शब्द बाहेर येत आहे. म्हणजे हनुमंतरायाच्या कंठातून राम राम शब्द बाहेर येत होते. मग आता आपण राम भक्ताला कसं काय मारणार, कारण आपण जर प्रहार केला तर राम भक्ताला मारल्याचं पाप लागेल. माघारी जाऊया. कुठं जायचं, भरताकडे. भरताकडे गेलो तर त्यांच्या परवानगी विना आपण माघारी गेलो, हा त्यांचा अपमान होईल. मग काय करायचं, इकडे गेलो रामभक्ताचा अपमान होईल, तिकडे गेलो रामभक्ताला मारल्याचं पाप लागेल. काय करावं हा प्रश्न कुणाला पडलाय, त्या बाणाला. राम नामांकित असलेला तो बाण आहे. आणि मग त्या बाणाने एक ठरवलं की इकडं गेलो तरी अडचण आहे, तिकडं गेलो तरी अडचण आहे, मग या प्रश्नाचं उत्तर कुठं भेटेल. त्याच्या लक्षात आलं संतांच्या चरणाजवळ जावं. म्हणून तो बाण हनुमंतरायाच्या कंठाकडून निघाला आणि हनुमंतरायाच्या चरणाकडे गेला, पायाकडे गेला, अंगठ्याला स्पर्श केला आणि अंगठ्याच्या पाया पडला. नव्हे नव्हे त्या स्पर्श करून असा खाली घेऊन चालला. हनुमंतराय विचार करतात, ज्या अर्थी हा बाण आपल्याला खाली घेऊन चाललाय त्या अर्थी या बाणाला काहीतरी सांगायचं आहे. आणि त्या बाणाच्या बरोबर हनुमंतराय खाली येतात. भरताची हनुमंतरायाची गाठ पडते, पुढचा सगळा अनर्थ टळतो. याच्यातून काय शिकावं, कोणताही प्रश्न पडला की संतांच्या चरणाजवळ गेलं की त्याचं उत्तर भेटतं. संत संग हाची लाग. वैराग्याचे भाग्य, संत संग हाची लाग. अशा संतांची कृपा आमच्यावर होईल का. अभंगाचं दुसरं संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत करी
कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. विठाला विठाला. या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो. राहिलेली 3 चरण फक्त लावून देतो. वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाग. महाराज सांगतात अशा संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर वैराग्याचं भाग्य प्राप्त होत असेल, पण आमच्यावर तशी कृपा होईल का? महाराज म्हणतात का होणार नाही, कारण संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. संतांच्या कृपेला उपमा कशाची दिली? दिव्याची. दिवा काय करतो हो? ऐका, अंधार घालून प्रकाश देण्याचं काम दिवा करतो. तसं संतांची कृपा काय करते? अज्ञान घालून ज्ञानोदय करून देण्याचं काम संतांची कृपा करते. पण जाता जाता एक वाक्य सांगतो. सामान्य दिवा मर्यादित जागा प्रकाशित करतो, संतांचा कृपारूपी दिवा अख्खं जीवन प्रकाशित करतो. लक्षात घ्या, सामान्य दिवा मर्यादित जागा प्रकाशित करतो. एका खोलीमध्ये तुम्ही बल्ब लावला तर त्या खोलीपुरता प्रकाश होईल, पण संतांचा कृपारूपी दिवा एकदा आत्मज्योत प्रज्वलित झाली की मग अख्खं जीवन प्रकाशित होतं. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती अच्छा दिली. आपल्याकडे एका खोलीमध्ये दिवा लावला तेवढाच प्रकाश आहे. जुन्या काळात उदाहरण दिलं जायचं. पूर्वीच्या काळामध्ये 5-5 दिवसाची ती लग्न असायची. मग ते आदल्या दिवशी पुष्कळ पाहुणे रवळे आलेले. जुन्या काळात शाळेच्या खोल्या दिलेल्या उतरायला, आणि मग ते लाईट नाही, बॅटरी नाही, काही नाही, सगळा प्रकाशाची सोय नाही, सगळा अंधार. आणि मग त्या पाहुण्या रवड्यातल्या एकाने वरबापाला सांगितलं, हो इतका अंधार पडलाय, काहीतरी सोय करा प्रकाशाची, काहीतरी उजेडाची सोय करा. त्या वरबापाने सांगितलं काळजी करू नका, व्यवस्था करतो. आपल्या नोकराला सांगितलं एक काम कर, ही गॅस बत्ती घे. तो म्हटला काय करू? त्या शाळेच्या ज्या 4-5 खोल्या आहेत का नाही, हो तिकडे घेऊन जा. तो म्हटलं काय करू? हे बघ, जिथं अंधार आहे ना तिथं ठेवून ये, जिथं अंधार आहे तिथं ठेवून ये. आता तो नोकर तेवढाच हुशार, त्यानं ती बत्ती घेतली आणि एका खोलीत गेला. खोलीत गेल्याबरोबर सगळा तिथं काय झाला? उजेड. उजेड झाल्याबरोबर ते पाहुणे म्हटले अरे वा 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 वा, ठेवा 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 ती बत्ती ठेवा. ठेवा म्हटल्याबरोबर तो म्हटला ठेवा ठेवा काय, अंधार दाखवा आणि बत्ती ठेवून घ्या. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, शक्य आहे का महाराज? याचा अर्थ सामान्य दिवा तेवढीच जागा प्रकाशित करतो, पण आतला दिवा एकदा प्रज्वलित झाला की अख्खं जीवन प्रकाशित करतो. आणि मग मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. याचा परिणाम एवढा होतो, जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठेव, किंवा एकहरी आत्मा जीव शिव समा. याचा परिणाम असा होतो, भरला घन दाट हरी दिसे, किंवा सर्व घटी राम देहा देई एक. या परिणामापर्यंत जाण्याकरिता महाराज सांगतात संत कृपेचे हे दीप. एका प्रश्नाकडे फक्त घेऊन जातो. करी साधका निष्पाप. हे साधका म्हणायचं पुन्हा निष्पाप म्हणायचं कसं शक्य आहे हो? साधक म्हटलं की तो निष्पाप म्हणायची काय गरज आहे? आणि जो निष्पाप असतो तो साधकच असतो, त्याला साधक म्हणायची काय गरज आहे? साधक आणि निष्पाप हे शब्द कसे काही एकत्रित आले? एकाच वाक्यात उत्तर देतो. हे निष्पाप या शब्दाचा अर्थ आहे पाप नष्ट केलं. अहो, साधकाच्या जीवनात पाप आहे कोणतं? त्या एकच पाप आहे. कोणतं? आत्मस्वरूपाचं अज्ञान. यालाच खऱ्या अर्थाचं पाप म्हटलं जातं. आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती ही केवळ संतांच्या कृपेने होते. याचं कारण अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानाने होते, आणि ज्ञान संतांजवळ असतं. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. आणि म्हणून एकदा तो साधक निष्पाप झाला की तो साधक राहत नाही, तो देवाचा भक्त होतो. तोची देवभक्त भेदाभेद नाही जात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांचे शब्द असे आहेत की तोची देवभक्त भेदाभेद नाही जात. म्हणजे त्या देवभक्तामध्ये भेदही शिल्लक राहिला नाही आणि अभेदही शिल्लक राहिला नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, भेद शिल्लक राहिला नाही म्हणजे अभेद असला पाहिजे ना, पण महाराज सांगतात अभेदही शिल्लक राहिला नाही. कारण भेद तरी भ्रमच आहे आणि अभेद तरी भ्रमच आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ महाराजांचे शब्द आहेत. जरा नीट ऐका. भेद हा जसा माणसाला अडकवतो तसा अभेद सुद्धा माणसाला अडकवतो. म्हणून जसं भेदाच्या पलीकडे जावं तसं अभेदाच्याही पलीकडे जावं. शर्टाला लागलेली घाण काढण्याकरिता जसा साबणाचा वापर केला जातो आणि ती घाण काढली जाते, पण साबणाचा तरी फेस राहतोच ना, म्हणजे तो फेसही काढला पाहिजे ना. स्वच्छ धुणं कशाला म्हटलं जातं? तो डागही निघाला पाहिजे आणि साबणाचा फेसही निघाला पाहिजे. तसं तिथं अज्ञानही गेलं पाहिजे आणि तिथलं ज्ञानही गेलं पाहिजे. अशी जी स्थिती असते याला सर्वम खलविदम ब्रह्म म्हणतात. विठ्ठला जो महात्मा असतो, ज्ञानोबराय बोलतात ना, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. रेड्यामध्ये देव पाहणं आहे. एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहणं आहे. तुकाराम महाराजांनी पाखरामध्ये देव पाहणं आहे. किती एक नामदेव रायांनी कुत्र्यामध्ये देव पाहणं आहे.
मी ज्या परंपरेत आहे त्या माणकोजी बोधले महाराजांचं उदाहरण मी अनेक वेळेला देतो. महाराज शेतात गेले, त्यांनी 2 साप पाहिले. ते 2 साप म्हणजे विठ्ठल रुक्मिणी अशी श्रद्धा निर्माण झाली. ते साप दोन्ही घरी घेऊन आले, देवघरात ठेवले. त्यांच्या बायकोचं नाव होतं ममताई. ममताई देवघरात येतात, पाहतात तर भले मोठेच्या मोठे साप मोठ्याने ओरडायला लागल्या, हाका मारायला लागल्या. माणकोजी बोधले महाराज धावत आले. काय झालं? काठी घेऊन ये म्हणले. का? माणकोजी महाराजांना ती म्हणायला लागली, काठी घेऊन या म्हणले. का? ते म्हटले आपल्या घरात साप निघालेले. माणकोजी महाराजांनी विचारलं कुठं आहेत? ते बघा दिसत नाहीत का भले मोठेच्या मोठे 2 साप. माणकोजी महाराजांनी सांगितलं, अगं ममता, ते काही साप आहेत का? ती माझी विठ्ठल रुक्मिणी आहे. ममताईने सांगितलं, हे असलं कीर्तनात बोलायचं, घरात नाही बोलायचं. म्हटले तो का म्हणे सर्प विचू नारायण वंदावे दुरुनी का घरी घेऊन यावे, शिवू नये म्हटलंय आणि घरी घेऊन यावे. आता मी पुढचं सांगत बसत नाही, पण माणकोजी बोधले महाराजांनी सापामध्ये देव पाहिला असं जर सांगितलं जात असेल तर याला म्हणा भेद अभेदाच्या पलीकडे पोहोचणं आहे. आणि मग भेद अभेदाच्या पलीकडे पोहोचल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. भेदही राहिला नाही आणि अभेदही राहिला नाही, मग तो भक्त नेमकं कोणत्या स्थितीत आहे? त्या भक्ताच्या स्थितीचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमी नाचे तुका प्रेमी नाचे तुका प्रेमे नाचे गाय, प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमी नाचे तुका प्रेमी नाचे गायात विरोधी जाय, गायात विरोधी जाय, गानियात विरोधी जाय, विरोधी जाय, गाण्यात गाण्यात विरोधी जाय,
विरोनी 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 गानी गानियात विरोनी गानिया विरोनी तुका प्रेमे नाचे गाय गानियात विरोणी जाय. अभंग आणि त्या अभंगाला लावलेली चाल. आपल्याकडे काही जुन्या मंडळींचे माझ्या कानावर संस्कार असे आहेत की त्या अभंगाला चालीच अशा लावाव्या की त्याच्यातून तुकोबारांना काय सांगायचं आहे हे त्या चालीतूनच कळावं. मला वाटतं की शेवटच्या प्रमाणाला अगदी पूरक अशा पद्धतीची चाल कैलास महाराजांनी सदानंद महाराजांनी लावली. मी मागेही बोललो होतो की इतक्या गोड आवाजाची माणसं आपल्या संप्रदायात आहेत. हे संप्रदायाचं वैभव आहे. गानियात विरोणी जाय. मला तर असं वाटतं की या गाण्यानं आपली थंडी जायला पाहिजे. कसं काय तुमची गेली नाही मला कळे नाही. आपली तर गेली गडे मग आपलं तर मला आणखीन 2 तास कीर्तन करावं असा मूड आलाय. कसं करू बघा. अहो काय महाराज अशा पद्धतीची साथ मिळाली की माणूस रंगत जातो. आणि रंग भरे कीर्तनात. कीर्तनात रंग भरावा. तेथे असे देव उभा असं मानलं की मग रंग भरे कीर्तनात. त्याच्याकरता देव उभा आहे असं मानावं लागतं तर मग रंग भरे कीर्तनात होत असतं. असो तुका प्रेमे नाचे गाय गानियात विरोणी जाय. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात गाता गाता गानियात विरोणी जाय. पण हे बोलताना तुकोबारायांनी प्रेम हा शब्द 2 क्रियेकरता वापरला. तुका प्रेमे नाचे 1 आणि तुका प्रेमे गाये 2. तुका प्रेमे नाचे मी 2 शब्द सांगतो. माणसाने नाचावं. ऐका प्रेमाने नाचावं पण कीर्तनातच नाचावं हे तितकंच खरं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि तुका प्रेमे गाये किती गाये. गाता गाता गानियात विरोणी जाय इतकं गावे. गाता गाता गाणं स्वरूप होणं त्याला गाणं म्हटलं जातं.
भजन करता करता भज्य स्वरूप होणं त्याला गाणं म्हटलं जातं. तुकोबराय सांगतात की आता आम्ही गानियात विरोणी जाय या शब्दाचा अर्थ आहे भगवत स्वरूप आम्ही आता झालो. त्याचं कारणच एक आहे, संत कृपेचे हे दीप. त्यामुळे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्य आहे, भेदाभेद नाही ज्यात या अभंग चरणामध्ये ज्ञान आहे, आणि गानियात विरोणी जाय याच्यामध्ये भक्ती आहे. त्यामुळे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्य, अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञान आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये भक्ती. आणि ही तीनही भाग्य प्राप्त होण्याला कारण अभंगाचं द्रुपद संत कृपेचे हे दीप. या अभंगाची सुरुवात आहे वैराग्य शब्दातून आणि या अभंगाचा शेवट आहे गानियात विरोणी जाय. उपक्रम वैराग्यातून आहे आणि उपसंहार गानियात विरोणी जाय याच्यामध्ये आहे. मला वाटतं जर वैराग्याचा उपक्रम असेल तर गानियात विरोणी जाय याचा उपसंहार असतो, आणि गानियात विरोणी जाय असा उपसंहार व्हायचा असेल तर वैराग्य नावाचा उपक्रम व्हावा लागतो. ज्ञानेश्वर संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. या अभंगामध्ये जेवढा काही विचार माझ्या अल्पमतीने करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. राहू द्या गळ्यात 2 मिनिटात. महंत तपोनिधी कीर्तीश्वर महाराजांच्या समाधीस्थानाने पुनीत झालेला हा सगळा परिसर आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 50वे वर्ष अतिशय भव्य आणि दिव्यतेने आपण सगळेजण साजरे करत आहात. मी आपल्याला मागेही बोललो, मी माझ्या माहितीप्रमाणे या परिसराची मला माहिती चांगली आहे, कारण या भागामध्ये मी अनेक वेळेला येतो. परंपरेची गावं या भागामध्ये पुष्कळ आहेत. फळावरची परंपरेतली गावं या परिसरातली अनेक असल्यामुळे अनेक वेळेला छोट्या मोठ्या का कार्यक्रमाला होईना परंतु येण्याचं एक सद्भाग्य या भागामध्ये सातत्याने येतं. चिंचपूरमध्ये सुद्धा मी अनेक वर्ष झालं, म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून या गावामध्ये येतो आहे. यापूर्वी माझे वडील काही वर्ष इथं येत होते. आदरणीय सद्गुरू नरेंद्र काकांची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे आणि काकांच्या अधिपत्याखाली हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या परिसरामध्ये एक अत्यंत नामांकित उत्सव म्हणून या चिंचपूरच्या सप्ताहाकडे बघितलं जातं परिसरामध्ये. त्यामुळे माझ्या इथं माहितीप्रमाणे मामा फक्त गावातलीच नाही तर परगावची सुद्धा अनेक लोक आहेत. म्हणजे पंचकृषीतून लोक, आज मी मगाशी जामला गेलो होतो तर मी पुढं निघायच्या अगोदर जामची लोक इथं येऊन थांबलेली होती. याचा अर्थ तितक्या दुरून दुरून लोक इथं कीर्तन ऐकायला जर आलेली असतील तर मला वाटतं की कीर्तनही ऐकायला येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तिघाला ऐकायला येतात, हे पण महत्त्वाचं आहे. कारण इथं ऐकायला आहे म्हणजे कीर्तनं तर आहेतच आहे, परंतु या तिघांचं सदानंद महाराज असतील, ओंकार महाराजांची मला वाटतं तब्येत जरा अस्वास्थ्यामुळे ते 2 दिवसापूर्वी जरी निघून गेलेले असले पण ही मंडळी ओंकार महाराज असतील, कैलास महाराज, एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आता एक फार मोठी ही नवीन पिढी म्हणजे आज ऐकावं ज्यांचं भजन अशी ही पिढी आज कैलास महाराज, सदानंद महाराज, आसाराम महाराज तर आपल्या गावातलेच झालेत आता. कारण या सप्ताहाची तारीख मला गावकरी देत नाहीत, आसाराम महाराज द्यायला लागलेत आता. माझ्या मागं सारखे बप्पा ही तारीख पाहिजे. मी म्हटलं अहो महाराज आता माझ्या मागं फार व्याप झालाय, आता नाही बप्पा ही तारीख पाहिजे. याचा अर्थ आपल्या गावातलंच एक व्यक्तिमत्व म्हणून आपण आसाराम महाराजांकडे बघू. अशी सगळी मंडळी, आमचे व्यंकटेश महाराज इथं उपस्थित आहेत, भैया महाराज गीतरामायणाचा चांगला अभ्यास त्यांचा आहे. ही सगळी मंडळी संप्रदायात मोठं काम करणारी मंडळी इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांवर ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा अखंड राहावी एवढी भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, महंत तपोनिधी कीर्तीश्वर महाराजांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत आहे त्या संत सद्गुरू मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय.